ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लिक्विडिटी. लिक्विडिटी हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असणारच, पण ऍक्च्युली मार्केटमध्ये कसा वर्क करतो, आपल्याला त्याचा काय फायदा आहे, आपल्याला ट्रेडिंगसाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि स्मार्ट मनी ह्याच्यामध्ये कशा प्रकारे इन्व्हॉल्व असतो. आता मोठा पैसा म्हणजे काय, की जसं की फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आपण ऐकलं असणार, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आपण ऐकलं असणार, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स आपण ऐकलं असणार. ओके, आणि हेज फंड मॅनेजर्स असतात, बँक्स असतात. हे जे इन्स्टिट्यूशन्स आहे किंवा हा जो स्मार्ट मनी आहे हा कुठे यूज केलेला आहे हे आपल्याला जर फाइंड करायचं आहे, त्यासाठी आपण काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स पण बघूयात. जसं मी तुम्हाला दाखवणार आहे चार्ट वरती. त्याआधी तुम्हाला मी ड्रॉइंग थ्रू एक्सप्लेन करते, त्याच्यानंतर आपण चार्ट वरती एक्झाम्पल्स बघूयात आणि खूप इझी आणि सिंपल वे मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून लहान मूल सुद्धा हे शिकू शकेल. ओके, सो जाऊया स्क्रीनवरती. आता सर्वात आधी लिक्विडिटी काय असते हे आपण बघूयात. ओके, लिक्विडिटी काय असते हे आपण बघूयात. तर ओके, सो 1 मिनिट. ओके, मी तुम्हाला लिक्विडिटी आधी समजून सांगते, त्याच्यानंतर आपण ड्रॉइंग बघूयात आणि त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स बघूयात. तर लिक्विडिटी ऍक्च्युली काय असते हे आपण बघूया एका स्टोरी थ्रू. ओके, जसं की बघा, मला 2 ते 5 किलो किंवा 1-2 किलो मला कांदे पाहिजेत किंवा कोणतीही गोष्ट. तर मी काय करणार, एका व्हेजिटेबल मार्केटमध्ये जाणार आणि मी काय करणार, तिथे 2 kg कांदे घेणार. मला तिथे किती रुपयाला मिळते आहे, 100 रुपये. ओके, 100 रुपीज पर kg मिळणार आहे. तर मी काय केलं, 2 किलो घेतले तर मला किती, 200 रुपये द्यायला लागले. ओके, आता माझ्याकडे काहीतरी प्रोग्राम आहे आणि मला पाहिजे आहे 20 किलो कांदे. ओके, मला किती पाहिजे आहेत, 20 kg कांदे पाहिजे आहेत मला. तर मी काय करणार, जिथून मी आधी घेतले होते 2 किलो म्हणजे मार्केटमधून, तर मला तिथे 100 रुपीजला मिळते आहे, पण मी शोधणार की मला कमी प्राईसमध्ये कुठे मिळत आहेत का. तर मी काय करणार, एका शेतकऱ्याकडे जाणार आणि त्याला सांगणार की बाबा मला 20 किलो कांदे पाहिजे आहेत, तर मी मला तू कमीत कमी किती प्राईसमध्ये देणार आहेस, म्हणजे मार्केट प्राईसपेक्षा कमी प्राईसमध्ये मला पाहिजे आहे. तर तो काय बोलला की चला 100 रुपये चालू आहे, तर मी तुम्हाला 80 रुपीज ला देणार. ओके, 80 रुपीज पर kg. ओके, सो आता माझ्याकडे मला खूप कमी रुपयात इथे कांदा मिळतो आहे. तर मी काय केलं, 20 × 80 म्हणजे मला, आता मी इथे काय करते आहे, बल्कमध्ये उचलती आहे. जे कांदे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात इथे उचलती आहेत. असं सेम स्टॉक्समध्ये होत असतं. आता मला जर मी 2 किलो कांदे घेतले तर मला किती रुपयाला पडत आहेत, 200 रुपये मला द्यावे लागतील 2 किलोसाठी. आता मला 20 किलो कांदे पाहिजे, 20 किलो पाहिजे. तर मी काय करणार, मला जर मी 100 रुपयाने घेतले इथे 20 किलो, तर समजा 20 × 100 तर किती रुपये होतात बघूयात आपण, 2000 रुपये. ओके, सो 2000 रुपये होतात आहेत. पण मी शेतकऱ्याकडे गेली किंवा जिथे मला होलसेल मार्केट किंवा होलसेल प्राईजमध्ये जर मी घ्यायला गेली, तर मला हा किती, 80 रुपीज. तर मी कसं कॅल्क्युलेशन करणार, 20 × 80. ओके, किती होतात बघूयात, मला 1600 रुपयातच पडतात आहेत. ओके, 1600 रुपये. किती रुपये वाचले माझे, 400 रुपये इथे वाचलेले आहेत. तर
मला बल्क ऑर्डर घ्यायची आहे, बल्कमध्ये मला क्वांटिटी उचलायची आहे, तर मी काय करणार, मला कमी प्राईजमध्ये, जेवढा कमी प्राईजमध्ये मिळेल तेवढा कमी प्राईजमध्ये मी तिथे घ्यायला रेडी असणार. पण तिथे काय तुम्हाला सेलर पण अवेलेबल असला पाहिजे, तुम्हाला काय असला पाहिजे, सेलर सुद्धा तिथे अवेलेबल असला पाहिजे. तर ओके. आणि सेम स्टोरी काय असते सेलरच्या साईडनी पण आपण जर बघितली, मी जर सेलर आहे तर मी काय करणार की मला जेवढ्या जास्त प्राईजमध्ये समोरचा घेणारा जर असेल बायर, जेवढ्या जास्त प्राईजमध्ये तेवढं माझ्यासाठी चांगलं. तर सेम स्टोरी सेलरच्या दृष्टिकोनातून जरी आपण बघितली तर सेलर काय करणार की हायर प्राईजवरती सेल करणार, वरच्या प्राईजवरती सेल करणार. आता हे आपण चार्टवरती बघूयात. ओके, सो जाऊया चार्टवरती. सो आता कधी कधी काय होतं की एखादी प्राईज अशी येते आणि येऊन एका रेंजमध्ये इथे मूव्ह करायला लागते. प्राईज काय करते, इथे एका रेंजमध्ये मूव्ह करते. मग आपण काय करतो, इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करत असतो. हा झाला रेजिस्टन्स आणि हा झाला माझा सपोर्ट. आता जेव्हा जेव्हा प्राईस या लेवलवरती येईल, जेव्हा जेव्हा प्राईस या लेवलवरती येईल तेव्हा तेव्हा मी काय करणार, अपसाईडसाठी ट्रेड घेणार, अपसाईडसाठी मी ट्रेड घेणार. आता जर मी इथे ट्रेड घेती आहे, जर मी इथे ट्रेड घेती आहे, इथे इथे इथे, तर माझा स्टॉप लॉस कुठे असणार आहे, माझा स्टॉप लॉस कुठे असणार आहे, स्टॉप लॉस असणार आहे ह्या सपोर्ट लेवलच्या खाली, सपोर्ट लेवलच्या खाली असणार आहे. इथे माझा स्टॉप लॉस असणार आहे. ओके, सो आता मी इथे बाय केलेला आहे, स्टॉप लॉस लावायचा आहे म्हणजे मला सेल ऑर्डर लावावं लागेल खालच्या प्राईसचा. इथे हायर प्राईसवर मी इथे बाय केलेला आहे, पण माझा स्टॉप लॉस कुठे असणार आहे, थोड्याशा खालच्या कमी प्राईसवर माझा स्टॉप लॉस असणार आहे. म्हणजे मी काय केलं, इथे इथे काय केलं, मी सेल केलेला आहे. ओके, सेलिंग ऑर्डर लावलेली आहे, स्टॉप लॉस लावलेला आहे म्हणजे सेलिंग ऑर्डर लावलेली आहे मी इथे. आता स्मार्ट मनी काय करणार, आता मार्केट काय करणार की इथे येऊन सरळ सरळ खाली येणार आणि जेवढे स्टॉप लॉसेस इथे लागलेले आहेत ते सगळे इथे हिट होणार आणि इथे काय करणार, हा सरळ सरळ वरती चालला जाणार. काय करणार, हा सरळ सरळ इथून वरती हा चालला जाणार अशा प्रकारे. ओके, सो याला काय म्हणतात, यालाच काय म्हणतात, लिक्विडिटी स्वीप. ओके, आता जी मी स्टोरी तुम्हाला आधी सांगितलेली आहे कांद्याची, त्याच्यात होतं असं की इथे जे आहे, इथे हे आहे मार्केट. ओके, भाजी मार्केट. मला इथे 100 रुपये किलोला इथे मला काय मिळत होते, कांदे मिळत होते आणि मी घेतले. मला 2-4 किलो पाहिजे होते तर मी घेतले. पण मला 20 किलो 50 किलो जर पाहिजे आहेत कांदे, माझ्याकडे काहीतरी प्रोग्राम आहे, तर मला 20 किलो 50 किलो कांदे पाहिजे आहेत, तर मी काय करणार, मला कमी प्राईसमध्ये कुठे मिळतं आहे ते मी बघणार आणि कमी प्राईसमध्ये घेणार. इथे 100 रुपये आहे आणि इथे बघा स्टॉप लॉसेस लागलेले आहेत म्हणजे सेलर आहेत, इथे सेल केलेला आहेत आपण, इथल्यापेक्षा कमी प्राईसमध्ये सेल केलेला आहे. ओके, म्हणजे काय की खाली आहे म्हणजे काय, प्राईस कमी आहे, इथे प्राईस कमी आहे. तर मी काय करणार, इथे 80 रुपये किंवा 60 रुपये किलो जर मला इथे मिळत असेल तर मी काय करणार, खाली येणार, 60 रुपये किलो किंवा 80 रुपये किलो मी कांदे उचलणार आणि सरळ वरती निघून जाणार. ओके, सो ह्यानी काय केलं, लिक्विडिटी इथे क्रिएट केली आणि तुम्ही शार्प मूव बघू शकता, इथून अप मूव बघू शकता, शार्प. ओके, तर आय होप तुम्हाला कळलं असेल. हे झालं बाईंग साईडसाठी. बाईंग साईडसाठी आता आपण डाऊन साईडसाठी बघूयात की कशा प्रकारे आपण बघायचं आहे. ओके, सो आता एखादी प्राइस आहे
एखादी प्राइस आहे ही अशी अशी हायर हाय बनवत आली आणि एका रेंजमध्ये इथे वरती येऊन काय करायला लागली, मूव्ह करायला लागली. ओके, अशा प्रकारे मी काय करणार, इथे सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करणार इथे सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ. ओके, सो आता मी काय केलं, इथे सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे. आता आपण काय करतो, जेव्हा जेव्हा इथे येईल तेव्हा तेव्हा डाऊन साईडसाठी आपण बघतो, जेव्हा जेव्हा वरती येईल तेव्हा डाऊन साईडसाठी आपण ट्रेड घेतो. तर हा काय झाला रेजिस्टन्स, हा काय झाला माझ्यासाठी रेजिस्टन्स. ओके, सो मी काय करणार, डाऊन साईडसाठी ट्रेड घेणार. आता मी जर डाऊन साईडसाठी ट्रेड घेते आहे तर मी स्टॉप लॉस सुद्धा लावणार ना. तर स्टॉप लॉस लावावं लागेल म्हणजे काय करायला लागेल मला, इथे बाय करावं लागेल. इथे बाय करावं लागेल मला, बाईंग ऑर्डर लावावी लागेल. ओके, आता मी इथे काय आहे, मी कमी प्राइसवर इथे सेल करते आहे, कमी प्राइसवर मी इथे सेल करते आहे. पण माझा स्टॉप लॉस काय आहे, हायर प्राइसवरती आहे. स्टॉप लॉस काय आहे माझा, जास्त प्राइसवरती माझा स्टॉप लॉस आहे. आता तर आता सेलर काय करणार, त्याला जास्त पैशामध्ये विकायचं आहे, तर त्याला ऑलरेडी इथे जास्त पैशाचे बाईंग ऑर्डर लागलेले मिळतात आहे. तर तो काय करणार, इथे येऊन त्याचा क्वांटिटी बल्कमध्ये सेल करणार आणि हा स्टॉक सरळ सरळ असा खाली येताना आपल्याला दिसून येतो. ओके, सरळ सरळ हा खाली येताना आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे हा लिक्विडिटी इथे घेतली जाते आणि याला आपण काय म्हणतो, लिक्विडिटी स्वाईप म्हणतो इथे ह्याला. ओके, तो याला आपण काय म्हणतो, लिक्विडिटी स्वीप. ओके, सो ह्या प्रकारे हे वर्क करतं. आता हे आपण ड्रॉइंग थ्रू शिकलेलो आहेत, खूप सिम्पल लँग्वेजमध्ये शिकवलेलं आहे मी, जेणेकरून तुम्हाला कळेल. ओके, सो आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. तर आपण जाऊया आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती जाऊयात. आता इथे तुम्ही बघू शकता काय आहे, सपोर्ट आहे सपोर्ट. आणि इथे आपण बघा, इथे आपण जेव्हा जेव्हा इथे येईल तेव्हा आपण बाय करण्याचा विचार करतो, पण मार्केटने काय केलं बघा, सरळ सरळ खाली आला. इथे जेवढे स्टॉप लॉसेस होते ते सगळे घेतले आणि ह्याने आता तुम्ही बघू शकता हा किती सुंदर वरती गेलेला आहे. इथे किती मोठा गॅप अप करून हा गेलेला आहे, बघू शकता तुम्ही. ओके, सो जेव्हा जेव्हा आता इथे काय आहे, बल्क ऑर्डर इथे लागलेली आहे, खूप मोठी ऑर्डर इथे प्लेस झालेली आहे. इथे काय झालेलं आहे, खूप मोठी ऑर्डर प्लेस झालेली आहे. म्हणून बघा स्टॉकनी कसा हा गेलेला आहे, काय मूव्ह आलेला आहे या स्टॉकमध्ये तुम्ही बघू शकता. किती मोठा गॅप अप याने केलेला आहे. आणि इथून जर आपण समजा याला प्लॅन कसा करायचा असतो, आपल्याला जर आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करायची आहे, स्विंग ट्रेडिंग करायची आहे, तर मी काय करणार की हा खाली आला, याने स्टॉप लॉस घेतला आणि बघू शकता ग्रीन कॅन्डल बनवली. त्याच्यानंतरही इथे ग्रीन कॅन्डल बनवू द्यायची आहे. आणि इथे जरी मी याला प्लॅन केलं या कॅन्डलच्या वरती, तरी तुम्ही बघू शकता हा गेलेला आहे जवळजवळ 12% हा गेलेला आहे. 1 2 3 4 5 6 दिवसामध्ये हा 12% गेलेला आहे. ओके, सो बघू शकता तुम्ही किती दिवसामध्ये, 1 2 3 4 5 6 दिवसामध्ये 12%. तर असा मूव येतो. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला असा सेटअप बनताना दिसेल तेव्हा बिलकुल स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून आपण बघूया. इंट्राडे जर करायचा आहे तर जसं की याच्या हायवरती किंवा इथे बघा ह्या सपोर्टवरती जर पहिली ग्रीन कॅन्डल, आता ही जी कॅन्डल आहे याच्यामध्ये पहिली ग्रीन कॅन्डल जी आहे या सपोर्टवरची, त्याच्यावरती मी माझी बाईंग इनिशिएट करणार आणि पूर्ण दिवस मी कॅप्चर करून निघून जाणार. ओके, अशा प्रकारे. आणि जर कधी मला ह्याला इथेच प्लॅन करायचा आहे, जर मला इथे दिसतो आहे की हा रिजेक्शन घेतो आहे, वरती जातो आहे खाली येऊन, आणि मी काय करणार, खूप छोटा स्टॉप लॉस
सोबत याला होल्ड करू शकते. जर मी इथेच याला बाय केलं तर माझा समजा स्टॉप लॉस जवळपास 1-2% स्टॉप लॉस बनतो, पण त्याच्या अगेन्स्ट मला इथे रिवॉर्ड किती मिळतो आहे तर इथून 12% मिळतो आहे, तर इथून किती जवळपास 14% तरी हा देणारच. ओके, इथून आपण बघूयात. इथून जर मी याला कॅल्क्युलेट केलं तर 14.9 मीन्स ऑलमोस्ट 15% दिलेलं आहेत. 2% स्टॉप लॉस आणि 14% रिवॉर्ड. ओके, अशा प्रकारे हा वर्क करतो. खूप पॉवरफुली हा वरती जातो, खूप फास्ट हा वरती जातो. तुम्ही बघू शकता काय ह्याने इथे रॅली केलेली आहे. 6 दिवसात 15% प्रॉफिट याने दाखवलेला आहे इथून. ओके, सो नेक्स्ट बघूया. आता एशियन पेंट मध्ये तुम्ही बघा इथे काय आहे, सपोर्ट आहे. किती वेळा सपोर्ट घेतलेला आहे आणि घेतलेला आहे इथे भरपूर वेळा सपोर्ट. आता इथे याने काय केलं बघा, खाली आला आणि एकदम मोठी इथे ग्रीन कॅन्डल बनवली आणि जेव्हा ही लेवल वरती ब्रेक होती आहे, ह्या ब्रेक झालेली जी फर्स्ट कॅन्डल 5 मिनिटाची, इथेच मी एंट्री घेऊ शकते. आणि ह्याच्यामध्ये ह्यानी काय केलं, इथे काय असतं, मोठ्या इन्स्टिट्यूशननी इथे बाय केलेला असतो आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर हा गेलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा किती % गेलेला आहे. सो बघू शकता किती सुंदर ह्याने इथून रॅली दाखवलेली आहे. सरळ सरळ हा वरती गेलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे हा आपल्याला ओळखायचा असतो. खूप छोट्यासा स्टॉप लॉस सोबत मी याला होल्ड करू शकते. आता जर बघितलं तर माझा इथे स्टॉप लॉस कितीचा बनतो आहे 4%चा. पण इथे जर बघितलं तर रिवॉर्ड किती मिळालेला आहे, याने खूप दिवस लावले तसे, पण जर मी इथून रिवॉर्ड जर बघितला तर स्क्रीनच्याही वर 20% हा गेलेला आहे. ओके, 20%च्याही वर हा गेलेला आहे. तिथून बघू शकता तुम्ही. ओके, अशा प्रकारे हा वर्क करत असतो. आणखी एखादा एक्झाम्पल आपण बघूयात. इथे बघू शकता. आता जरुरी नाही आहे की सपोर्ट रेजिस्टन्स असेच असले पाहिजे हॉरिझॉन्टल वे मध्ये, हे असे पण असू शकतात. तुम्हाला माहीतच आहे आणि मी भरपूर वेळा शिकवलेला आहे की हा सुद्धा सपोर्टच आहे. हा सुद्धा काय आहे, सपोर्ट आहे आणि इथे रेजिस्टन्स पण आपल्याला बघायला मिळतो. तर ह्या केसमध्ये पण काय झालेलं आहे बघा, की याने सपोर्ट घेतलेला आहे, इथे सपोर्ट घेतलेला आहे, इथे घेतलेला आहे. ह्याने इथे काय केलं बघा, हा एवढा खाली आला आणि इथून हा सरळ वरती गेलेला आहे. जर मी इथे याला प्लॅन केला, जर मला दिसून आलं की इथून हा व्ही शेप रिकव्हरी करतो आहे, तर मी छोट्याशा स्टॉप लॉस सोबत घेऊ शकते किंवा ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरती मग मी प्लॅन करू शकते. जर मी केलं तर मला बघा इथे जवळपास 46%, इथे 46% तुम्ही बघू शकता, 45% तुम्ही बघू शकता इथून दिलेले आहे. आणि जर मी स्टॉप लॉस जर इथे कॅल्क्युलेट केला तर ह्याचाच लो माझा स्टॉप लॉस असणार आहे. ओके, म्हणजे जवळजवळ 10 to 11% ची रिस्क आहे आणि किती पर्सेंट इथे रिवॉर्ड आहे, 45%चा. ओके, आणि सुंदर हा वरती निघून जातो, व्ही शेप रिकव्हरी करत असतो. ओके, सो ह्या प्रकारे परत एखादा आपण एक्झाम्पल बघूया. सो इथे बघू शकता, इथे काय आहे, सपोर्ट आहे, इथे आहे सपोर्ट, इथे पण सपोर्ट घेतला, पण याने काय केला, सपोर्ट ब्रेक केला, खाली आला आणि तुम्ही बघू शकता इथूनच याने व्ही शेप रिकव्हरी केलेली आहे. आता
जर मी इथे छोटीशी रिस्क घेतली, म्हणजे समजा आता ही जी रेड कॅन्डल आहे, तिच्यावरती येऊन जर नेक्स्ट कॅन्डल क्लोज करती आहे, तर मी काय करणार, इथे एक अपसाईड साठीचा इथे ट्रेड प्लॅन करणार. इथल्या प्राइसवर पण तो आणखी ऑर्डर प्लेस करत असतो. परत वरती गेला, खाली येऊन इथे पण ह्याने ऑर्डर लावलेले होते आणि इथून पण तो वरती घेऊन गेला. ओके, इथून पण तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या कॅन्डल करत हा वरती गेलेला आहे. तर अशा प्रकारे ही लिक्विडिटी इथे घेतली जाते. इथे काय केलं जातं, लिक्विडिटी घेतली जाते. इथे काय आहे बघा, काय आहे इथे काय आहे, रेजिस्टन्स आहे इथे. हा इथूनच वापस आलेला आहे खाली, हा इथूनच खाली आलेला आहे. इथे बघा एक्झॅक्टली इथे टच करून ह्याने रिजेक्शन घेतलेलं होतं, इथूनच खाली आलेला आहे. इथे पण बघा वरती जाण्याचा ट्राय केला, पण खाली येऊन ह्याने खाली आलेला आहे चांगला. इथे याने काय केलं, ब्रेकआउट दाखवला आणि डाऊनसाईडसाठी जेवढे ऑर्डर्स असतील त्यांचे स्टॉप लॉसेस घेऊन हा सरळ सरळ खाली आलेला आहे. ओके, इथे काय घेतलेली आहे, लिक्विडिटी घेतलेली आहे आणि बघा सरळ सरळ हा खाली आलेला आहे इथून. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारे आपल्याला चार्ट ब्रेकआउट करताना दिसेल, ह्याला आपण ब्रेकआउट फेल पण म्हणू शकतो. आता हा इथे काय केला, ह्याला जर वरती जायचं आहे तर हा सरळ सरळ वरती निघून गेला असता, पण बघा याने इथे ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये हा पॅटर्न मी तुम्हाला शिकवलेला आहे आणि मी भरपूर वेळा सांगते, जेव्हा जेव्हा टॉपवर असा पॅटर्न बनतो म्हणजे ग्रीन कॅन्डल आणि ही काय आहे बघा, एक आपल्याला डोजी दिसतो आहे किंवा स्पिनिंग टॉप दिसतो आहे आणि नेक्स्ट कॅन्डल त्याच्या खाली येऊन जर क्लोज करती आहे तर स्ट्रॉंग इंडिकेशन असतं की याला खाली यायचं आहे. तर मी काय करणार, जेव्हा ही रेड कॅन्डल येऊन ह्याच्या खाली क्लोज झाली तेव्हा मी काय करणार, इथेच माझी सेलिंग इनिशिएट करणार, म्हणजे डाऊनसाईडसाठी मी इथे ट्रेड इनिशिएट करणार आणि हा पूर्ण मूव कॅप्चर करणार. स्टॉप लॉस काय राहणार आहे माझा, हा स्टॉप लॉस राहणार आहे. जर मी याला इथे प्लॅन केलं, इथे स्टॉप लॉस आणि बघा हा सरळ सरळ एवढा खाली आलेला आहे. ओके, 5% स्टॉप लॉस आहे, 20% इथे मिळालेले आहेत, 20% याने इथे दिलेले आहेत. ओके, अशा प्रकारे आपल्याला इथे आणि एवढा मोठा मूव घ्यायचा नसतो, जस्ट आपल्याला 5 to 8% घेऊन निघून जायचे असतात. ओके, तुम्ही याला ऑप्शनमध्ये पण ट्रेड करू शकतात, तुम्ही फ्युचरमध्ये घेऊ शकतात. इक्विटीमध्ये आपण डाऊनसाईडसाठी घेऊ शकत नाही, पण इंट्राडे करू शकतो. ओके, सो हा झाला. आपण आणखी एखादा बघूयात. हे बघा, आता तुम्ही हा स्टॉक बघा, इथे ह्याने किती वेळा रेजिस्टन्स घेतलेला आहे, किती वेळा इथे रेजिस्टन्स घेतलेले आहे बघा. वन मिनिट. ओके, सो आता इथे काय केलं बघा, ब्रेकआउट दाखवला. इथले सगळे जेवढे स्टॉप लॉसेस होते ते ग्रॅब केले आणि बघू शकता इथे ह्याला आपण काय म्हणतो, लिक्विडिटी स्वीप ह्याला म्हणतो आपण, आणि ह्याने लिक्विडिटी घेऊन काय खाली आलेला आहे, सरळ सरळ हा खाली आलेला आहे इथून. सो किती वेळा ह्याने इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे, ब्रेकआउट केला आणि बघू शकता इथे काय घेतली, लिक्विडिटी घेतली आणि इथून सरळ सरळ हा खाली आलेला आहे, सुंदर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर मला काय करायचं आहे की जेव्हा जेव्हा असं दिसतं आणि इथे ह्याने काय बनवलेलं आहे, इन्व्हर्टेड हॅमर बनवलेला आहे, त्याच्यानंतरची कॅन्डल त्याच्या खाली क्लोज होती आहे का, हो. तर माझ्यासाठी काय आहे, इथे इंडिकेशन आहे की याला खाली यायचं आहे. आता इथे मी एंट्री घेऊ शकते आणि एवढा छोटा स्टॉप लॉस ठेवून मी एवढा मोठा मूव कॅच करू शकते. याच्यात सरळ सरळ आलेला आहे हा.
तर ॲटलिस्ट हा जो सपोर्ट आहे इथपर्यंत तरी आपण टार्गेट ठेवू शकतो. तर जर आपण इथे प्लॅन केला असता तर ओके 3.2 म्हणजे 3.5%चा इथे रिस्क आहे आणि रिवॉर्ड किती आहे बघा 12.6% 4 टाइम्स. ओके, तर आपण छोट्याशा स्टॉप लॉस सोबत खूप मोठा मूव याच्यामध्ये कॅच करू शकतो. ह्याने काय केलं, लिक्विडिटी घेतली आणि सरळ सरळ खाली आलेला आहे. जेव्हा जेव्हा असा चार्ट फॉर्म होताना तुम्हाला दिसत असेल तर बिलकुल त्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यामध्ये मोठा पैसा इन्व्हॉल्व आहे, तर तो शार्पली खाली येऊन जाणार आहे जर अशा प्रकारे दिसेल तर. आणि जर सपोर्टवरती बनतो आहे, सपोर्ट ब्रेक करून खाली आला आणि वरती व्ही शेप रिकव्हरी करतो आहे, तर मी काय करणार, छोट्याशा स्टॉप लॉस सोबत खूप मोठा इथे मूव बघायला मला मिळणार आहे. तर मी काय करणार, छोट्याशा स्टॉप लॉस सोबत मोठा इथे टार्गेट ठेवून याला होल्ड करणार आहे. जसं की तुम्ही बघितलेलं आहे की 3x वरच हा देतो नेहमी. हा 5%, हा 5 मिनिट 15 मिनिटमध्ये तुम्ही इंट्राडेसाठी यूज करू शकता. तिथे पण खूप सुंदर वर्क करतो. आणि जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी घ्यायचा, लॉंग टर्म नाही स्विंगसाठी घ्यायचा आहे, तर तुम्ही डेली किंवा वीकली चार्टवरती बघू शकतात. ओके, सो अशा प्रकारे लिक्विडिटी घेतली जाते. ओके, आणि लिक्विडिटी घेऊन बघा हा शार्पली खाली आलेला आहे. ओके, सो ह्या प्रकारे. सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, एकदम सोप्या भाषेमध्ये शिकवलेला आहे मी. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कोणत्या आणखी टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात किंवा मला मेल करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.